शरद ऋतूमधील पहाटेचा गारवा हा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांना देखील बोचणारा असतो. क्षितिजावर विलंबित गतीने पसरणारा भगवा रंग हा पक्ष्यांना जाग करण्याचा संकेत असतो. या संकेताबरोबर नांदूर मधमेश्वरचा परिसर क्रौंच पक्ष्यांच्या आवाजांनी दुमदुमून निघतो. पाण वनस्पतींच्या आडोशाला बसलेले पाणपक्षी धुक्याची चादर मागे सरताच पाण्यावर विहार करू लागतात. शरद ऋतूत स्थलांतरित पक्ष्यांचा हा मेळा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात भरतो आणि महाराष्ट्रातील या पहिल्या रामसर स्थळाला समृद्ध करतो. नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे तयार होण्यामागे एक वेगळा इतिहास आहे. 1907 साली ब्रिटिशांनी नांदूर मधमेश्वर अभयारण्य होईल असा विचार न करता त्यांनी फक्त हा एकच विचार केला होता की मराठवाड्यासाठी इथून पाणी पुरवठा करण्याकरता त्यांनी इथे एक बंधारा, साठवण बंधारा बांधण्यासाठी त्यांनी विचार केला. परंतु त्याचं असं झालं की त्यांचा उद्देश पण सफल झाला आणि 1907 ते 1911 ह्या कालावधीमध्ये त्यांचं धरण पूर्ण झालं. धरण बांधताना इथे 3 नद्यांचा संगम आहे, कादवा, गोधा आणि वरती दारणा, अशा ह्या तिन्ही नद्यांचा संगम नांदूर मधमेश्वर अभयारण्यात झालेला आहे. 110 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता हळूहळू कमी होत गेली. धरणाच्या मागील जलाशयात वर्षानुवर्ष गाळ साचत राहिला आणि विकसित झाली ती पक्ष्यांसाठी समृद्ध अशी पाणथळ जमीन. हिवाळ्यात देश विदेशातील स्थलांतरित पक्षी नांदूर मधमेश्वरला भेट देऊ लागले. 1986 साली नांदूर मधमेश्वरला अभयारण्याचा दर्जा मिळाला. 10 गावातील 100 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे अभयारण्य पसरले. पाणथळ क्षेत्रामुळे या ठिकाणची जैवविविधता देखील तितकीच समृद्ध आहे. या ठिकाणी पक्ष्यांच्या 300हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी जवळपास 150हून अधिक प्रजातींचे पक्षी हे स्थलांतरित आहेत. सेंट्रल एशियन फ्लायवे या आकाशमार्गावरून होणाऱ्या पक्ष्यांच्या स्थलांतराकरिता नांदूर मधमेश्वर हे महत्त्वाचं पाणथळ क्षेत्र आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हे नांदूर मधमेश्वर अभयारण्य जलाशययुक्त परिसर आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात मायग्रेटरी बर्ड्स, लोकल बर्ड्स, स्थानिक स्थलांतरित बर्ड्स येत असतात. इथं आपल्याला रेन सीझनमध्ये इथलं वैशिष्ट्य असं आहे का रेनिंग सीझनला आपल्याला फिजन टेलच्या काना, पर्पल मुरेन, विस्कर टर्न, पेंटेड स्टॉर्क, नाईट हेरॉन यांचं खूप मोठ्या प्रमाणात नेस्टिंग बघायला भेटतं. स्थानिक आपल्या रेनिंग सीझनमध्येच अजून पण काही लोकल बर्ड्स आपल्याला बघायला भेटत असतात. विंटरमध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मायग्रेटरी बर्ड बघायला भेटतात, जसे की डेमोइजल क्रेन, ग्रे लॅग गूज, गार्गनी, शॉवेलर, व्हाईट स्टार, फ्लेमिंगोज हे बर्ड्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटत असतात. नांदूर मधमेश्वरची राणी अशी बिरुदावली मिळाले जांभळ्या पाणकोंबडीला. पाणपक्षी हे जंगलातल्या पक्ष्यांसारखे रंगीबेरंगी नसतात. त्यांचे रंग मळखाऊ आणि काळसर असतात. अर्थातच याला जांभळी पाणकोंबडी ही अपवाद आहे. अतिशय गडद निळा, हिरवट जांभळा असा रंग या पाणकोंबडीचा असतो. हिची शेपूट आखूड असते आणि चालताना शेपटीला वर खाली हलवण्याची तिची सवय असते. यामुळे जेव्हा जेव्हा ती शेपटी वर होते तेव्हा त्या शेपटीखालचा पांढरा शुभ्र कापसासारखा पिसांचा पुंजका नजरेत भरतो. या पक्षी तीर्थात स्थलांतर करून येणारा राजेशाही पक्षी आहे डेमोसाईल क्रेन. चीन, मंगोलियामध्ये प्रजनन करणारे हे पक्षी दरवर्षी हिवाळ्यात नांदूर मधमेश्वरला भेट देतात. यासाठी ते हिमालय पर्वत रांगांवरून प्रवास करून येतात.
क्रौंच प्रजातीमधील आकारानं सर्वात लहान असणारी ही प्रजात देखणी दिसते. ती 2.5 ते 3 फुटांपर्यंत वाढते. बदकांच्या अनेक प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये दिसत असल्या तरी त्यामधील चक्रवाक पक्ष्याचा थाट काही वेगळाच असतो. हिवाळ्याच्या तोंडावर दक्षिण रशिया, मध्य आशिया आणि चीनमधून मायग्रेशन करून हे पक्षी या ठिकाणी येतात. चक्रवाक उत्तम पोहणारा असला तरी तो पाण्याच्या काठावरच राहणं पसंत करतो. विंटर झाल्यानंतर समरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पक्षी आपल्याला बघायला भेटतात. जसं पाणी जसं ड्राय होतं तसं सगळे पक्षी एकत्र येतात. म्हणजे जे त्यांचं शेवाळ किंवा जे मासे सगळे एकत्र झाल्यामुळे त्यांचं खाद्य अजून चांगल्या प्रकारे त्यांना भेटत असतं. तर त्यावेळेस आपल्याला जे मायग्रेटिव्ह बर्ड्स युरोपमधून येणारा व्हाईट स्टॉर्क हा आपल्याला कंटिन्यू बघायला भेटत असतो. त्याचा काळ कमीत कमी जेवढं पाणी कमी राहील त्यावेळेस तो साधारण महिना 1.5 महिना असतो. त्यामध्ये आपल्याला फ्लेमिंगोज आपल्याला इतरत खूप बघायला भेटतात. पण पाणी कमी झाल्यावरती नांदूर मधमेश्वरमध्ये एक 200-300च्या संख्येने पण फ्लेमिंगो समरमध्ये पण बघायला भेटतात. जैव समृद्धतेने परिपूर्ण असलेल्या पाणथळ जागांच्या सर्वांगीण संवर्धनाकरता त्या जागांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात येतो. महाराष्ट्रातील पहिल्या रामसर स्थळाचा बहुमान 2020 साली नांदूर मधमेश्वर अभयारण्याला मिळाला. पक्षी निरीक्षक आणि पर्यटकांची रेलचेल असणाऱ्या या अभयारण्याचं व्यवस्थापन वन विभाग हे गावकऱ्यांच्या मदतीनं करतं. नांदूर मधमेश्वर अभयारण्य उदयास आलं. नांदूर मधमेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली. अशा या गर्दीमध्ये पर्यटकांना येथील पक्ष्यांची काही माहिती नसते. प्रत्येक पर्यटक हा एक सुशिक्षित असतो, परंतु त्याविषयी त्यांना ज्ञात नसतं. हा एक विचार करून आम्ही येथील स्थानिक आदिवासी मुलं तयार केली. साधारणतः 10 ते 12 मुलं इथे स्थानिक पक्षीमित्र म्हणून काम करतात. त्यांनाही त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. तसेच इथे साधारणतः ऑक्टोबर ते मार्च या सीझनमध्ये जे पर्यटक येतात त्यांची जी खानपानाची व्यवस्था असते तीही स्थानिकांच्याच मार्फत होते. स्थानिक लोकच इथे त्यांच्या कॅन्टीन्स वगैरे लावतात. अशा प्रकारे स्थानिकांना रोजगारही मिळाला, स्थानिक मार्गदर्शक पण तयार झाले आणि स्थानिक मार्गदर्शक विशेष म्हणजे ते आदिवासी मुलं आहेत. महाराष्ट्राचे भरतपूर अशी बिरुदावली मिळालेल्या नांदूर मधमेश्वरमधील सूर्यास्त हा ध्यानस्थ योग्यासारखा दिसतो. मावळतीच्या सूर्यनारायणाच्या तांबूस सोनेरी प्रकाशात हे पक्षी पाणवनस्पतींच्या आसराला जात असतात. आपण देखील इथलं पक्षी वैभव डोळ्यात साठवतो, ते इथे पुन्हा येण्याच्या आशेने.